तू माझ्या आयुष्याचा अँकर आहेस. नाही खरंच, तुझ्यासारखी समजूतदार हुशार बायको मिळणं खरंच मी खूप नशीबवान आहे. म्हणजे माझ्या आयुष्यरूपी जहाजाला तू एक दिशा दाखवलीस, आता ते भरकटलं असतं भवसागरात. बाहेर सगळ्या मुली माझ्यावर लट्टू आहेत. तरी सुद्धा मी तुझ्यात गुंतलोय. तू माझी भांडलीस ना, तरी सुद्धा तू ॲनालिसिस करतेस, कन्क्लुजन काढतेस. अ परफेक्ट सर्जन. मी माझ्या फॅमिलीला घेऊन बाहेर चाललोय, म्हणजे ऑलरेडी निघालोय. ते शूट कॅन्सल नाही का होऊ शकत? तुझ्या फील्डमधल्या इमर्जन्सीत सुद्धा तितक्याच क्रिटिकल असू शकतात, हे कळत नाही का मला? तुला सगळंच कळतं, हेच माझ्यासाठी तूच मला समजून घेतेस. मीच तुझ्यावरती अन्याय करतो. ते आमच्याही शूटला येत नाहीत आणि दुसऱ्यांच्याही शूटला जात नाहीत, मग जातात तरी कुठे ते? शूटिंग झालं पूर्ण? झालं. पण किटी तर म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू शूटिंगला गेलाच नाहीयेस. डॉक्टर मीरा, आता तुमचं आणि माझं प्रायव्हेट लाईफ एकच झालंय. माझ्या मुलाचा बेजबाबदार बाप पलाश पुरंदरे हॅलो. या पलीकडे तू काहीच बोलणार नाहीस का? हे बघ, माझी चूक झाली आहे हे मी तुला 1000 वेळा सांगितलं, आणि त्याकरता मी 1000 वेळा माफी मागायलाही तयार. तू चूक कबूल केलीस म्हणजे तिचे माझ्यावर झालेले परिणाम लगेच पुसले जातील असं वाटतं का तुला पलाश? इतकी मोठी गोष्ट मी सहज विसरावी अशी अपेक्षा करतोयस तू. ते तर चुकीचंच आहे, आणि ज्या अधिकारमानीने ही अपेक्षा करतोस ना तू, ते तर संताप आणणार आहे. मीरा, पलाश, फार कॅज्युअल अप्रोच आहे तुझा या सगळ्याकडे बघण्याचा. आधी सहज कॅज्युअली मला फसवलंस, आणि आता तितक्याच कॅज्युअली सांगतोयस सॉरी म्हणालो ना, विसरून जा. असं होत नाही पलाश. दगड चुकून जरी भिरकावला असला ना, तरी तो ज्याला लागतो ना त्याला जखमच होते.